श्री राम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. नक्कीच श्रवण करूया. तेनाली आणि चोर. एक राजा होता. त्याला दागिन्यांची खूप आवड होती. परंतु त्यांच्याजवळ एक अत्यंत सुंदर अशी अंगठी होती. अंगठीत एक हिरा व बाजूला मोती लावलेली प्रत्यक्षपणे लहान लहान मणी होते. आणि ती अंगठी त्यांना खूप प्रिय होती, आवडती होती. राजाच्या महलात 8 नोकर आणि राजाच्या कपड्यांची व दागिन्यांची देखरेख करीत प्रत्येकाला काम वाटून दिले जात असायचे. परंतु त्यांच्याशिवाय दुसऱ्या कोणालाच दागिन्यांच्या खोलीत जाण्याची मुभा नव्हती. ते फक्त 8च जण होते. राजाची सेवा करायचे, कपड्यांची व दागिन्यांची देखरेख करायचे, परंतु त्या खोलीमध्ये दुसरं कोणालाही प्रवेश मिळत नाही. परंतु एके दिवशी राजाने ती अंगठी घालण्यासाठी मागितली. परंतु ती अंगठी हरवली होती. अंगठी शोधूनही कुठेच मिळाली नाही. विचार करा. तेव्हा राजाने 8 जणांना विचारलं, 8 नोकरांना विचारलं, परंतु उत्तर कुठेच मिळालं नाही. राजाच्या मनात प्रश्न उभा राहिला. राजाने तेनालीरामला बोलावले. राजाने चोराला पकडण्यासाठी तेनालीरामांची मदत नक्कीच घेतली. तेनालीने राजाच्या 8 नोकरांना बोलावलं. तेनालीने 8 नोकरांना एक एक काठी दिली आणि सांगितले, ही काठी उद्या परत घेऊन या. तुमच्यापैकी जो कोणी चोर असेल त्याची काठी 1 इंच लांब होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 नोकर काठी घेऊन उभे होते. तेनालीने त्यातील एका नोकराला पकडले. तो नोकर माफी मागू लागला. त्या नोकराने कबूल केले की अंगठी त्यानेच चोरली आहे. राजाने तेनालीला विचारले, तू चोराचा शोध कसा काय घेतलास? तेनाली म्हणाला, चोराने भीती असल्यामुळे त्याची काठी रात्री 1 इंच कापून टाकली. प्रत्यक्षात कोणतीही काठी स्वतःचा आकार बदलत नाही. परंतु ती काठी स्वतःचा आकार जरी बदलत नसली तरी मात्र आपण प्रत्यक्षपणे काय झालं, आपली चूक लपवण्यासाठी काठी तोडण्याचा निश्चय केला. 1 इंच कापून का टाकली? कारण आपली इज्जत जाऊ नये म्हणून. 8 जण होते. कसा भाग दिलेला आहे? 8 जणांशिवाय दुसरं कोणालाही प्रवेश मिळत नव्हता. तरी सुद्धा राजाची अंगठी जी होती
ती एकाने कोणीतरी घेतली होती. राजाला सुद्धा प्रश्न पडलाच होता ना, की माझ्या दरबारात माझेच नोकर वर्ग माझ्याच कपड्यांची आणि दागिन्यांची देखरेख करीत असताना हा प्रकार माझ्यासमोर घडला. म्हणजे विचार करा, आपण कोणावर विश्वास ठेवायचा? जर आपल्याच घरात चोरी होत असेल आणि आपण जर ती चोरी लपवून ठेवत असू, मग शेवटी काय? म्हणून मदत कोणाची घेतली? तर तेनालीचीच ना. कारण राजाने सुद्धा बघा, प्रत्यक्षपणे ती राजाला अंगठी पाहिजे होती तेव्हा मिळत नव्हती. आणि त्यावेळी आपल्याच नोकरांवर कसा काय विश्वास टाकावा असं त्याला वाटत होतं. परंतु आपण आपली चोरी लपून ठेवत असतो. आपण आपली इज्जत जाऊ नये म्हणून आपण खोटं बोलत असतो. परंतु एकदा का आपलं खोटं उघडकीस आलं तर शेवटपर्यंत ते लक्षात राहतं. म्हणून कधीही खोटं बोलायचं नाही. बरोबर की नाही? एकदा आपल्या हातून चूक घडली, ती चूक आपल्या हातून पुन्हा घडू नये यासाठी आपण सक्षम राहिलं पाहिजे, सावध राहिलं पाहिजे. जर ज्याने अंगठी घेतली होती त्याने ती काठी कापली. काठीचा एक भाग कापला कारण त्याला वाटलं की माझी लहान दिसावी. परंतु प्रत्येकाने ती काठी वापरलीच नाही, जशी होती तशीच ठेवली. मग भीती कोणाला होती? ज्याने अंगठी घेतली त्याला ना. म्हणून जर आपण काहीच घेतलं नाही मग घाबरायचं कारणच नाहीये. परंतु आपला जिथे बघा प्रत्यक्षपणे आपण जिथे जिथे फसलो जातो तिथे आपल्याला भीती वाटते. जर खरंच आपण काही घेतलं असले, एखादी चूक आपल्याकडून झाली असेल तर नक्कीच कबूल करता आली पाहिजे. तिथे आपला मोठेपणा दाखवायचा. आपली इज्जत जाऊ नये म्हणून चार चौघांमध्ये खोटं बोलायचं नाही. जर आपण प्रामाणिकपणाने आपण खरंच उत्तर दिलं ना तर खरंच आपण चार चौघांमध्ये आपण आपली इज्जत बघा ठेवत असतो. चूक आपल्याकडूनच होते, परंतु एकदा चूक झाली तर लोक माफ करतात. परंतु सारखी सारखी पुन्हा ती चूक होत असेल तर आपल्याला माफी नाही ना. म्हणून पुन्हा भाग कसा दिलेला आहे? राजाला काय आवडत होतं? सोन्याची अंगठी ना. कारण त्याला दागिन्यांची खूप आवड होती. कारण त्या अंगठीला हिरे होते आणि बाजूला मोती होते. आणि तीच महत्वाची अंगठी राजाला असणारी बघा प्रत्यक्षपणे आवडणारी तीच नोकराने काय केली बघा प्रत्यक्षपणे पळवली ना. मग आपली जर आवडणारी वस्तू जर कोणी लपवून ठेवली तर आपण घर डोक्यावर घेतो. आणि जर ती नंतर आणून दिली तर आपला जो असणारा राग शांत होतो. आपण त्या गोष्टीसाठी काय काय करतो, परंतु ज्याने घेतली तो आपल्या समोर बघा प्रत्यक्षपणे उभा असतो. तरी सुद्धा आपल्याला वाटतं की कोणी घेतलेली आहे याचा आपण बंदोबस्त करत असतो. म्हणून प्रत्यक्षपणे आपली कोण परीक्षा घेत आहे, आपण कोणाची परीक्षा घेत आहोत,
मग त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा कधीही खोटं बोलायचं नाही. कारण शेवटी आपण ज्या वेळेला खोटं बोलू त्या वेळेला आपल्याला सुद्धा शिक्षा ही नक्की मिळाल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.